माधुरी हत्ती परत येणार ना, ती नांदीची शान आहे आणि ती परत येणार, त्यामुळे चांगलंच होणार. आता परत येत आहे, तयारी चालू आहे, कसं वाटतंय? आनंद वाटतंय. जितके लोक भाऊक झालते ना त्याच्यापेक्षा जास्त लोक आता आनंदी होणार आहेत. इतकं सुंदर पद्धतीने तिचं स्वागत होणार आहे. मी सध्या उभा आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातल्या नांदणी या गावामध्ये. नांदणी हे गाव प्रसिद्ध आहे, ते म्हणजे इथल्या परमपूज्य स्वस्तिक श्री भीमसेन भट्टारक पट्टाचार्य मठाची जी माधुरी नावाची हातीन आहे त्याच्यासाठी प्रसिद्ध असणारं गाव होतं. पण इथल्या माधुरी नावाच्या हातीनीला गेल्या वर्षी वनतारा येथील पुनर्वसन केंद्रात हलवलेलं आहे. आणि मग ती माधुरी हातीन इथे लोकांची जी तिच्याशी असलेली नाव होती ती माधुरी हातीन वनतारामध्ये गेल्यानंतर इथल्या लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना कुठंतरी या ठिकाणी व्यक्त व्हायला लागलेल्या आहेत. आणि मग वर्षभरानंतर पुन्हा माधुरी हातीन नांदणी इथं परत येण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे. ती माधुरी हातीन नांदणी येथे परत आल्यानंतर तिला जी राहण्याची व्यवस्था आहे ती राहण्याची व्यवस्था या ठिकाणी इथल्या मठात करण्याचं काम सुरू आहे. आपण बघू शकताय की या ठिकाणी माधुरीच्या निवासाची व्यवस्था याच या मठाच्या परिसरामध्ये केली जाणार आहे. इथं बघू शकताय की हाच जो भाग आहे, हे जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी माधुरी हातीन आल्यानंतर राहणार आहे, तिच्या राहण्याची व्यवस्था या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आपण बघू शकताय की अतिशय युद्धपातळीवरती काम चालू आहे. माधुरी इथे आल्यानंतर तिला कुठल्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी होणार नाही याची अतिशय चांगल्या पद्धतीनं दक्षता घेतली जात आहे. हे रंगरंगोटीचं काम देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं रंगरंगोटीचं काम देखील करण्यात आलेलं आहे. तिला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी अशा पद्धतीनं इथं असणार आहे. आपण बघू शकतो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे फॅन्स देखील बसवले जात आहेत. आणि मग अतिशय चांगल्या पद्धतीची ही सोय माधुरीसाठी केली जात आहे. या ठिकाणी वनताराचं पथक जे आहे ते वनताराचं पथक या ठिकाणी भेट देऊन गेलेलं आहे. तिच्या राहण्याची व्यवस्था कशा पद्धतीची याची पाहणी करून वनताराचं पथक गेलेलं आहे. आणि इथला सकारात्मक अहवाल उच्चस्तरीय समितीकडे वनताराच्या पथकाने सादर केला आहे. अजून देखील काही या ठिकाणी वनताराचे कर्मचारी आहेत की माधुरीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी ते या ठिकाणी करून घेत आहेत. आपण इकडं बाहेर जर बघितलं तर या ठिकाणी ही जी रंगरंगोटी केलेली इमारत आहे या ठिकाणी माहुताच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर माधुरी हत्तीसाठी लागणारं जे खाद्य असेल, त्याचबरोबर तिला लागणारे जे औषधं असतील ते या रूम मध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ते ठेवली जाणार आहेत. आपण बघू शकताय की ही अशा पद्धतीची या ठिकाणी रंगरंगोटी असलेली ही इमारत आहे. या ठिकाणी माहूत राहणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या औषधाची, हत्तीच्या वगैरे त्याच्यानंतर खाद्याची वगैरे व्यवस्था त्या ठिकाणी केली जाणार आहे. आवश्यक असलेलं साहित्य बघतोय आपण या ठिकाणी, ते साहित्य उतरवून घेतलं जात आहे. त्याचबरोबर ही सगळी मंडळी आहेत ते या ठिकाणी माधुरीसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या चांगल्या पद्धतीने करून घेण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. आपण बघू शकतोय की हे साहित्य या ठिकाणी आणलं जात आहे, उतरवून घेतलं जात आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हा रस्ता जो आहे तो रस्ता चांगल्या पद्धतीनं करून घेण्याचं काम जे आहे ते रस्ता करून घेण्याचं काम चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. साहित्य आवश्यक असणारं साहित्य या ठिकाणी आणलं जात आहे, ते उतरवून घेतलं जात आहे. चांगल्या पद्धतीचा रस्ता या ठिकाणी हा केला जात आहे. आणि मग अशा पद्धतीनं माधुरी आता नांदणीमध्ये परत येणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतर लोकांच्या मध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे. बघू शकता आपण या ठिकाणी लोक देखील आहेत, ते माधुरी हत्तीने इथे येणार आणि त्याची तयारी जी सुरू आहे त्याची पाहणी करण्यासाठी काही लोक देखील या मठाच्या परिसरामध्ये जमलेले आहेत. काही लोक या ठिकाणी बसले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया, त्यांच्याशी बोलूया काय नेमक्या त्यांच्या मनातल्या भावना आहेत आपण त्यांना विचारूया. काका नमस्कार. नमस्ते. माधुरी हत्तीन जाऊन जवळजवळ वर्षभर झालेले आहेत आणि ते आता पुन्हा नांदणीमध्ये येणार आहे. तशा पद्धतीच्या हालचाली या ठिकाणी शासन पातळीवरती सुरू आहेत. उच्चस्तरीय समितीची सुनावणी मंगळवारी आहे. काय वाटते माधुरी हत्तीन मंगळवारी सुनावणीमध्ये काय निर्णय होईल आणि माधुरी हत्तीन आणि तुमच्या नात्याबद्दल काय सांगाल? नांदणी नात्याबद्दल म्हटलं तर नांदीचे माधुरी हत्तीचं फार मोठं नातं आहे. नुसतं नांदणी असं म्हणत नाही, नांदणी आणि नांदणीच्या पंचक्रोशीतल्या लहान मोठ्यांच्या स्त्रिया असू देत, हे असू दे, त्यांच्याबरोबर तिचं नातं फार चांगलं आहे. आणि हाय कमिटीचा जो आता कमिटीचा जो निकाल आहे तो 100% लागणार आपल्या बाजूने. आता माधुरी हत्तीन परत येणार, काय भावना आहे तुमच्या? चांगली गोष्ट आहे ना. माधुरी हत्ती परत येणार ना, ती नांदीची शान आहे आणि ती परत येणार, त्यामुळे चांगलंच होणार.
तयारीबद्दल काय सांगली तर तयार चालू आहे तयारी त्याच्याबद्दल? तर आता तुमच्या समोरच दिसतंय म्हणजे त्याची कमिटी हाय कमिटी पॉवर कमिटी जी आहे त्याने रिजेक्शन करून ह्या पद्धतीने सगळ्या प्रिकॉशन घेऊन हे करत आहोत आपण आता. म्हणजे हे रेती टाकतोय त्याच्या पायाला हे होऊ नये. परत कलर ह्याला कंपाऊंडला कलर सुद्धा लावलेला नाही आहे. का अर्थ हातीनं सोंड मारून किंवा कलरचं त्याला साईड इफेक्ट होऊ नये. म्हणजे त्यांनी रिजेक्ट करण्यासारखं काय केलं नाही आणि त्यासाठी वंताराची टीम बी इथे आहे. त्यांनी गाईड करत आहेत इथं. इथल्या नागरिकांनी देखील सांगितलेलं आहे की माधुरीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन या ठिकाणी कामकाज चालू आहे. वनताराची टीम देखील या ठिकाणी उभी राहून काम करून घेत आहे असं इथल्या लोकांच्याकडून सांगितलं जात आहे. मी सध्या उभा आहे इथल्या नांदणी येथील मठाच्या परिसरामध्ये. इथं दर्शनासाठी आलेले काही लोक आहेत किंवा माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी तिची तयारी सुरू आहे. ती पाहणी करायला आलेले काही नागरिक आहेत. आपण इथं काही महिला बसले त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. काय त्यांच्या मनात नेमक्या भावना आहेत त्या काय म्हणतात हे आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नांदणी इथली जी माधुरी हत्ती नाही ती गुजरातमध्ये जाऊन जवळ वर्षभर झालं आणि वर्षभरानंतर ती परत आता येण्याच्या हालचाली चालू आहेत. इथं तयारी माधुरी हत्ती आल्यानंतर तिची राहण्याची म्हणजे चांगल्या पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी सुरू आहे, तयारी केली जात आहे. काय वाटते माधुरी हत्तीनं आता वर्षभरानंतर परत येण्याच्या चर्चांना वेग आला आहे, तुम्हाला काय वाटतं? छान वाटते, आम्ही तिची वाट बघतोय. माधुरी हत्तीनं आणि तुमचं गावाचं नातं कशा पद्धतीने काय सांगाल? ती आमची लेकच आहे. माझ्या लेकींचं नातं असल्यासारखं आहे ते. ती लहानाची मोठी इथेच झाली, त्यामुळं आम्ही तिची फार आतुरतेने वाट बघतोय. परत आल्यानंतर तिचं स्वागत कशा पद्धतीने असेल? तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही इतकं सुंदर तिचं स्वागत होणार आहे. जाताना जितके लोक भाऊक झालते ना त्याच्यापेक्षा जास्त लोक आता आनंदी होणार आहेत. इतकं सुंदर पद्धतीने तिचं स्वागत होणार आहे. कशा पद्धतीने लोकांच्या मध्ये उत्साह आहे की हत्तीने परत आल्यानंतर तिचं स्वागत कशा पद्धतीने या ठिकाणी होईल? कधी ते बघायचंच. छान होणार खरं, पण म्हणजे असं चांगलं आहे ना हे करणार. कसं वाटतं आता वर्षभरानंतर माधुरी हत्तीनं आता परत येते? छान वाटायलंय आम्हाला, आनंद झालाय. काय कशा पद्धतीचं वातावरण आहे गावामध्ये? गावामध्ये आता आनंदी आहे सोडा. आता येणार म्हणताना आता वर्षभर झालं नाही, खरं आता सुना झालंय आमचं गावात सगळं. होय की घरची लेक असल्यावर आहे होती, खरं घरची लेक असल्यावर आहे. स्वागत करायचं बघा त्याचं. हत्तीने परत आल्यानंतर काय भावना असतील? भावना आता असणारच की होते, चांगलंच असणार भावना. सांगा तुम्ही. कुठेतरी हत्तीने गेल्यानंतर असं वाईट वाटतंय काय? हत्ती कुठं तर गेलं नाही, वाईटच काय वाटत नाही सोडा. खरं वाईट वाटणार की, म्हणजे हत्ती कुठं तर असं गेलं केलं आता नाही तर आम्हाला वाईट वाटायला लागले. हत्ती सगळ्या कार्यक्रमाला लागते नाही हत्ती आमचं. खरं हत्ती चांगला येते. हत्ती आता परत येत आहे, तयारी चालू आहे, कसं वाटतंय? आनंद वाटते.